नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. आपण वास्तूतील बाह्य देवता पाहतो आहोत. या बाह्य देवता आपण उत्तरेच्या ईशान्येपासून ते आग्नेयेपर्यंत आलो, आग्नेयेपासून दक्षिणेपर्यंत आलो. आता साऊथ वेस्टची जी देवता आहे, कारण ती सगळ्यात महत्त्वाची देवता आहे. तर आता साऊथ वेस्ट झोन कुठे येतो? ईशान्य आणि नैऋत्य हा जो ॲक्सेस आहे, तो ॲक्सेस ब्रह्मस्थान भेदून नैऋत्येकडे येतो. म्हणजे ईशान्येपासून ॲक्सेस सुरू झाला की तो ब्रह्मस्थानातून नैऋत्येकडे येतो. त्याचप्रमाणे आग्नेयपासून ब्रह्मस्थान भेदून वायव्येकडे जातो. तर याच्यामधली जी दिशा असते, मधला जो पार्ट असतो, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. आणि त्या ब्रह्मस्थानातून ऊर्जा सगळीकडे पसरत असते. आणि या ज्या 32 देवता आहेत त्या चारही दिशांना आहेत. आता साऊथ वेस्टची दिशा देवता ही पितृदेवता आहे पहा, म्हणजे ती साऊथच्या झोनमध्ये येते. आणि कंपास जर आपण घेतला आणि त्या कंपासवर जर आपण त्याची डिग्री पाहिली तर 219.37 ते 230.62 डिग्रीपर्यंत आपल्याला पितृ ही देवता दिसून येते. आता पितृदेवतेचा ग्रह कुठला आहे? राहू आहे. पितृ म्हणजे वंशज, आपले पितर, म्हणजे जे आपल्या घराण्यामध्ये अगोदर होऊन गेलेले लोक आहेत ते, म्हणजे वंशपरंपरेने आपण ज्या गोत्रात असतो, म्हणजे ज्या ऋषीची परंपरा आपण चालवत असतो. आपण कुठल्याही पूजेला गेलो की आपल्याला विचारतात, पहा की तुमचं गोत्र कुठलं आहे. म्हणजे सप्तर्षींची जी गोत्र आहे त्यापैकी कुठल्या सप्तर्षींच्या DNA तुमच्यामध्ये आहे हे पाहण्यासाठी आपल्याला आपलं गोत्र विचारतात. आता जसं आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा यांच्याकडून जो DNA येतो पूर्वजांकडून, तो 7 पिढ्यांपर्यंत कंटिन्यू असतो. आणि त्याच्यावरच आपले सगळे गुण, आपल्यामध्ये असणारे गुणाबरोबर दुर्गुण पण येतात. म्हणजे ज्या ज्या पिढीमध्ये पॉझिटिव्ह गुण असतात तेही येतात आणि ज्या पिढ्यांमध्ये निगेटिव्ह गुण असतात तेही येतात. म्हणजे या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गुणांमुळे आपल्यामध्ये आपला DNA ओळखता येतो. म्हणजे आपण त्या वंशाचे आहोत हे कळतं. आता पितृदेवतेची दिशा ही नैऋत्य दिशा आहे. नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट झोन. इथे पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्व असल्यामुळे ते सगळं ॲक्सेप्ट करतं, सगळं शोषून घेतं आणि तिथे स्थिरता आहे. इथे या भागामध्ये मुख्य प्रवेशद्वार अमान्य आहे. कारण जेव्हा पृथ्वी तत्व दरवाजा केला की ते ओपन होतं, ओपन झालं की हलकं जडत्व कमी होऊन हलकेपणा येतो. म्हणून इथे प्रवेशद्वार अजिबात मान्य नाही आहे. तर ज्या वेळेस आपल्याला जर आता काही वेळा असं होतं की नाईलाज असतो, फ्लॅटचे दरवाजे तिथे येऊ शकतात, तर त्याच्यासाठी बराचसा उपाय करणं गरजेचं असतं. तरीसुद्धा 80% उपायांनी गुण मिळाले तरी 20% दोष हा राहतच असतो. आता या पितृदेवतेचा रंग बुरकट रंगाचा असतो किंवा चॉकलेटी या प्रकारचा, म्हणजे मधासारखा चॉकलेटी, कारण इथे राहू ग्रह उपस्थित आहे पहा. मग अशा वेळेस आपल्या घराच्या भोवती जर आघाड्याची झाडं लावली तर हा दरवाजा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होतो, ज्यामुळे आपली सुरक्षितता वाढते आणि स्थिरता येते. आता ज्या वेळेस हा इम्बॅलन्स असतो, म्हणजे पिढ्यांप्रमाणे आलेले काही लोक हे व्यसनाधीन होतात, त्यामुळे त्यांचा DNA बिघडतो की नाही. मग तो DNA पुढच्या वंशापर्यंत चालू राहतो आणि आपण म्हणतो की आमच्या वंशामध्ये अशाच पद्धतीच्या चालीरीती आहे. पण तेच त्या घरामध्ये जर पूजापाठ, होम हवन, पूजा अर्चना यांची प्रथा असेल तर ही निगेटिव्हिटी ॲटोमॅटिक कमी होते. म्हणून या घरांमध्ये जप करायला पाहिजे, तप करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे आणि होम हवन करायला पाहिजे. होम हवन करताना
पितृदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी दुपारी 3 वाजता जर आपण हा जप केला, ओम उमती चल चल नमः, ज्यावेळेस जप करायचा त्यावेळेस नमः म्हणायचं. पण ज्यावेळेस अर्पण करायचे किंवा होमामध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे त्यावेळेस ती आहुती कापूर, जव, तांदूळ यांनी हवन करायचं आणि मग त्यावेळेस हा जप ओम उमती चल चल स्वाहा म्हणून हवन करायचं. आता हे पद व्यक्तीला महाज्ञानी बनवतं. पहा, इथे राहू ग्रह आहे. राहूला फक्त डोकं आहे, त्यामुळे डोक्याने होणारी सगळी कामं इथे चांगल्या पद्धतीने होतात. म्हणजे इथे राहणाऱ्या व्यक्ती या गुणवान बनवतात, ज्ञानी असतात. ज्ञान आणि गुण वाढवण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे खानदानी नैतिकता, मूल्य जपण्याची पद्धती आणि सुख आणि समृद्धी ही त्यामुळे येतं. पण या देवतेला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या सगळ्या पितरांचं श्राद्ध करणं. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने एखाद्याची जेव्हा आपण आठवण करतो तेव्हा त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग त्यावेळेस काही आपल्याला त्यांना प्रसाद किंवा अर्पण करावं लागतंच असं नाही. अगदीच काही नसलं तर पाण्याने सुद्धा आपण तर्पण करून श्रद्धेने त्यांना पूजा करू शकतो, की ज्याच्यामुळे त्या देवता या प्रसन्न होतात आणि बॅलन्स होतात. मग ज्या देवता प्रसन्न नसतात किंवा ज्या पिढ्यांमध्ये अकाली मृत्यू झालेला असतो, काही इच्छा ठेवून गेलेले पितृ असतात, त्यावेळेस हिलिंग करून त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आपल्याला उपयोग करता येतो. आता ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण हिलिंग करतो तेव्हा घरातल्या लोकांची रिलेशनशिप सुधारते आणि पितृदेवता बॅलन्स झाल्यावर विविध समस्या उत्पन्न होत नाही. म्हणजे जी काही बाधा असते, वंशवृद्धीमध्ये येणाऱ्या अडचणी असतात किंवा ताणतणाव असतो किंवा स्वास्थ्याच्या समस्या असतात, आर्थिक अस्थिरता असते, गंभीर आजार असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराच्या सतत तक्रारी असतात. जास्तीत जास्त पचनाच्या तक्रारी असतात. पचन बिघडलं की सगळे शारीरिक अवस्था बिघडते, हो की नाही? म्हणून पितृदेवतेला पॉझिटिव्ह करताना आपल्याला या पद्धतीने होम हवन, पूजा अर्चा आणि श्रद्धेने त्यांच्यासाठी काहीतरी त्यांची आठवण काढून दान करणं गरजेचं होतं, ज्यामुळे या देवता प्रसन्न होतात. जर ते प्रसन्न नसतील तर स्किल, तिथे राहणाऱ्या लोकांचं स्किल हळूहळू कमी होतं, त्यांच्या सतत नुकसान होतं. कट जर इथे असेल तर त्या घरामध्ये सतत सगळीकडे नुकसान होतं, ॲक्सिडेंट सतत होतात किंवा हार्ट डिसीज सारखे डिसीज जे दीर्घकाळ चालतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पितृदेवतांना आपल्या बाजूनी करून घेणं किंवा त्यांना नैवेद्य दाखवून प्रसन्न करून घेणं आपल्याला योग्य वाटतं. आता इथे जर खड्डा असेल तर घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक समस्या या जास्त जाणवतात. तेच किचन असेल तर स्त्रिया आजारी पडतात आणि टॉयलेट असेल तर अशा ठिकाणी खर्च होतो की जो परत कधीही भरून येत नाही. त्यामुळे या भागामध्ये किंवा या देवतेला प्रसन्न करणं आणि पृथ्वी तत्व स्थिर ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता इथे आपल्याला त्यांना काय अर्पण करता येतं तर काळ्या उडदाच्या डाळीचे वडे बनवून ते जर दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपण दर अमावस्या पौर्णिमेला ठेवले तर त्याचा उपयोग सगळ्यात जास्त होतो. त्याचप्रमाणे पितृप्रतिमा, देवाऱ्यात पितरांचे टाक ठेवायचे नाहीत, पण त्यांचे फोटो जर दक्षिणेला तोंड करून लावले तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि आता इथे काय काय गोष्टी असलेल्या चालतात तर जो मुख्य माणूस असतो म्हणजे जो कर्ता पुरुष असतो त्याची बेडरूम इथे चालते, कारण पृथ्वी तत्वामुळे बीजारोपण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे डॉक्टरांची चेंबर्स, ऑपरेशन थिएटर, वेपन्स ठेवण्याची जागा किंवा शस्त्रास्त्र
ज्यांच्या घरामध्ये शस्त्रागार असतं ते शस्त्रास्त्र इथे ठेवली तरी चालतात. त्याचप्रमाणे लॉकरही इथे पैसा टिकवण्यासाठी जास्तीत जास्त मदत करतो. मग अशा वेळेस आपल्याला राहूला प्रसन्न करण्यासाठी सिट्रिन किंवा सेलेनाईटचा चुरा हा जमिनीच्या खाली जर आपण घातला या भागामध्ये तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. त्याचप्रमाणे येलो ग्रानाईट किंवा जैसलमेरची पिवळी फरशी जी असते ती जर इथे लावली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. पण हे सगळं करताना आपल्याला आपल्या पत्रिकेतला राहू हा अशुभ नाही आहे ना, नको त्या भावात नाही आहे ना, हे पाहणं गरजेचं असतं की ज्याच्यामुळे राहूला आणि पृथ्वी तत्वाला स्थिर केलं की आपल्या आयुष्याची उत्तुंग भरारी ही होते आणि होणारा लॉस हा टळतो. त्याच्यासाठी आपल्याला पितृदेवतेला पॉझिटिव्ह ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा. पुन्हा भेटूया पुढची देवता. धन्यवाद.